सुखो बुद्धान उपातो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गे समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी प्रज्ञाताई अरुण बागुल, प्रज्ञाताईंच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त होण्यासाठी, ताईला सुद्धा आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त होण्यासाठी व विशेष रूपाने नव्यानेच या घरामध्ये आपण काही दिवसापूर्वीच राहण्यासाठी आला आहात। या घरामध्ये या वास्तूमध्ये राहत असताना सुद्धा आपणा सर्वांना, आपल्या परिवाराला सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त होण्यासाठी, आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्णत्वास जाण्यासाठी या परितदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। या निमित्ताने सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या प्रती, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने विशेष रूपाने प्रज्ञाताई अरुण बागुल आणि गर्भसंस्कार तर निमित्त आहेच आहे, परंतु नवीन या वास्तूमध्ये सुद्धा काही दिवसापूर्वीच त्यांनी पदार्पण केलं। तर दोनही संयुक्तिकरित्या अशा छोटेखानी या कार्यक्रमाचं तसं काही फारसं असं म्हणजे निमित्त नव्हतं, तर सहज आपण आल्यामुळे काल आपल्या विहारामध्ये, मैत्रीय बुद्ध विहारामध्ये धम्मदेशना झाली आणि त्या निमित्ताने एक ताईंच्या प्रती, ताईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाच्या प्रती एक मंगलमैत्रीची भावना म्हणून एक छोटेखानी या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। तसं बौद्ध संस्कृतीला अनुसरून गर्भसंस्काराला एक विशेष महत्त्व आहे, कारण भगवंत असे म्हणतात की संस्काराने मनुष्य आपल्या जीवनामध्ये घडत असतो। म्हणजे जशा प्रकारचे संस्कार असतील तशा प्रकारे आपलं जीवन आपण घडवत असतो आणि त्यामुळे संस्कारेन संस्कृती असं म्हटलं आहे। म्हणजे संस्कारातूनच एक संस्कृती निर्माण होत असते आणि बौद्ध संस्कृती ही अत्यंत प्राचीन संस्कृती आहे। बौद्ध संस्कृती ही मनुष्याला एक सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी, मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आणि सर्वांगीण रूपाने आपला विकास करण्यासाठी बौद्ध संस्कृतीचं सहाय्य, मदत आपल्याला अत्यंत सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे बौद्ध संस्कृती जिवंत ठेवण्याचं कार्य, बौद्ध संस्कृतीला वाढवण्याचं कार्य हे आपलं आहे। आणि त्यामुळे ही संस्कृती कशामुळे वाढते, कुठल्या गोष्टीमुळे वाढते, तर सातत्याने त्या संस्कृतीचं आपण चिंतन करत असेल, मनन करत असेल, पुन्हा पुन्हा त्या संस्कृतीला आपण उजाळा देत असेल, तर खऱ्या अर्थाने ती संस्कृती आपण जिवंत ठेवू शकतो। भगवंताच्या काळामध्ये असंख्य उपासक उपासिकाने
बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केला, तीन रत्नांचं त्याने शरण ग्रहण केलं आणि आपलं संपूर्ण जीवन तीन रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी घालवलेलं आहे. उदाहरण म्हणून आपण बघतो माता विशाखा असेल, अनाथपिंडक असेल, राजा बिंबिसार असेल, मल्लिका राणी असेल, जे काही श्रेष्ठी लोक होते, महाश्रेष्ठी लोक होते, राजे लोक होते, राण्या होत्या, या सर्वांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं योगदान दिलं आहे. बघा 2600 वर्ष होऊन गेले, बुद्ध सुद्धा नष्ट झाले, त्यांना प्रचार प्रसार करणारे उपासक उपासिका सुद्धा नष्ट झाले, परंतु आजही ते जिवंत आहे. आपल्यामध्ये आजही ते जिवंत आहे. आणि जोपर्यंत या सृष्टीमध्ये बुद्ध तत्वज्ञान आहे, जोपर्यंत बुद्ध आहेत, तोपर्यंत ते उपासक उपासिका जिवंत आहे. म्हणजे कर्मरूपाने या संसारामध्ये मनुष्य अजरामर राहत असतो, जिवंत राहत असतो. म्हणजे सौंदर्याने, धनसंपत्तीने ते किती श्रीमंत होते, ते किती धनवान होते, ते किती बलवान होते, ते किती म्हणजे सौंदर्यवान होते, त्यामुळे ते जिवंत नाही आहे. परंतु त्यांनी केलेले जे कर्म आहे, त्या कर्मरूपाने मात्र या संसारामध्ये ते आजही जिवंत आहे. आणि त्यामुळे मनुष्य या संसारामध्ये कर्मरूपाने जिवंत असतो, असं भगवंतांनी म्हटलं आहे. बघा, आपल्यामधून बाबासाहेब निघून गेले, बाबासाहेबांची कुठं फार विशाल संपत्ती आहे का की त्या संपत्तीने बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत आहेत? नाही आहे. परंतु बाबासाहेबांनी समाजासाठी केलेले जे कार्य आहे, समाजासाठी जे दिलेले योगदान आहे, त्या योगदानाच्या द्वारा, त्या सामाजिक कार्याच्या द्वारा, म्हणजे भारत देशाला जी भारतीय राज्यघटना दिली त्या घटनेच्या द्वारा, म्हणजे एकंदरीत मानवी मनुष्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडून सुखाच्या मार्गाकडे, दुःखातून सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी या भारतवर्षामध्ये जे महान आणि असीम असं कार्य केलेलं आहे, त्या कार्यरूपाने आजही बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा बाबासाहेब आपल्या कार्यरूपाने जिवंत राहणार आहेत. आणि त्यामुळे मनुष्य कर्मरूपाने जिवंत असतो. सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, तर त्या कर्मरूपाने आपण जिवंत असतो. आणि त्यामुळे गर्भसंस्कार जे काही आपण करत असतो, तर मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंताने गर्भसंस्कारापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत, ज्याला अंत्यसंस्कार आपण असं म्हणत असतो, अगदी त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनावरती सातत्याने आपण संस्कार केले पाहिजे. आणि त्यामुळे बाळ जेव्हा मातेच्या गर्भामध्ये 3 महिन्यानंतर, म्हणजे 3 महिन्यापर्यंत मातेच्या गर्भामध्ये तो मासाचा गोळा असतो, परंतु 3 महिन्याच्या नंतर बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होत असते. म्हणजे शरीर तर वाढतच असते, परंतु मनाचा सुद्धा विकास होत असतो, मन सुद्धा त्या ठिकाणी वाढत असते. आणि त्या कोवळ्या मनावरती आपण जशा प्रकारचे संस्कार देऊ, जर चांगल्या प्रकारचे संस्कार दिले तर चांगल्या प्रकारचं ते बाळ निर्माण होत असते. कारण माता जसं खात असेल, माता जसं पित असेल, माता जशी बोलत असेल, वागत असेल, व्यवहार करत असेल, ऐक ना, दैनंदिनी मातेचे जशा प्रकारचे असेल, तर ते कळत न कळत बाळावरती तशा प्रकारचे परिणाम होत असतात. आणि त्यामुळे 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत मातेने अत्यंत सजग राहिलं पाहिजे, अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे. आणि जागरूक म्हणजे यासाठी राहिलं पाहिजे, कारण आपण जर जागरूक असेल तर बाळ सुद्धा जागरूक असेल. आपण जर जागरूक नसेल तर बाळ सुद्धा जागरूक राहणार नाही. आणि त्यामुळे आपण प्रमादामध्ये नाही राहिलं पाहिजे, आपण आळसामध्ये नाही राहिलं पाहिजे, आपण केवळ झोपूनच नाही राहिलं पाहिजे, तर आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. मग ते सतर्क राहण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं ध्यान, मनन, चिंतन करावं लागेल. चांगल्या प्रकारचं, चांगल्या साहित्याचं आपल्याला वाचन करावं लागेल. बुद्धाने त्यांच्या धम्माचं वाचन करावं लागेल, किंवा अन्य आपल्याकडे असणारे ग्रंथ असतील त्या ग्रंथाचं वाचन करावं लागेल. म्हणजे आपण जर जागरूक असेल, आपण जर सतर्क असेल, तर आपल्या गर्भामध्ये असणारं बाळ सुद्धा सतर्क राहू शकते, जागरूक राहू शकते. नाहीतर आपण केवळ भोजन करायचं आणि झोपी जायचं, भोजन करायचं आणि झोपी जायचं, किंवा अन्य संस्कार सुद्धा मग समजून घ्या, टीव्ही लावून द्यायची, गाणे ऐकणे किंवा अन्य प्रकारचे ऐकणे, तर मग तशा प्रकारे बाळाला सुद्धा संस्कार पडत असतात. मग कधी कधी आपण असं म्हणतो, आता आम्ही अनेक ठिकाणी जातो बघा गर्भसंस्कार करण्यासाठी, मग लोक सांगतात, भंतेजी याला मोबाईल दिल्याशिवाय हे शांतच बसत नाही, मोबाईल याला दिला तरच हे शांत बसते, मोबाईल याच्या हातातून घेतला की हे रडत राहते, एक काम नाही करत भंतेजी, याला मोबाईल दिला का हा शांत बसते. का असं होते? कारण तुम्ही दिवसभर मोबाईलच घेऊन बसले ना, म्हणजे तुमच्या हातामध्ये दिवसभर मोबाईल असल्यामुळे त्या मोबाईलचे संस्कार त्याला
झाले. बघा अनेक मुलं म्हणजे अगदी मात्या पित्यांचं बिलकुल ऐकत नाहीत. म्हणजे लहान लहान लेकरांना डोळ्याचे आजार होत आहेत. कशामुळे? मोबाईलमुळे. कारण ते सोबत त्याच्या म्हणजे मोबाईल असल्याशिवाय त्याला काहीच कळत नाही किंवा काही करत सुद्धा तो नाही आहे. आणि त्यामुळे हा जो संस्कार आहे, बघा संस्कार कसे होतात, अशामुळे संस्कार होतात. आणि त्यामुळे अनेक मुलांना आजार सुद्धा होत आहेत. लहान लहान मुलांना सुद्धा आजार होत आहेत. त्यामुळे आपल्या लेकरांना मोबाईल पासून आपण दूर ठेवलं पाहिजे. कारण मोबाईल अशा प्रकारचं माध्यम आहे की त्याला ते चांगले पण शिकू शकतो मोबाईल मधून, आणि वाईट सुद्धा त्या ठिकाणी मोबाईल मधून मनुष्य शिकू शकतो. आणि त्यामुळे संस्कार आपण आपल्या बाळाला खूप चांगल्या प्रकारचे दिले पाहिजे. बौद्ध साहित्यामध्ये अनेक उदाहरण आहेत. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड चॅनलवरती गर्भसंस्काराचे अनेक प्रवचन आहे. त्या निमित्ताने अनेक वेळा आपण वारंवार वारंवार ते संस्कार ऐकतो. म्हणजे मातेची खूप मोठी जबाबदारी आहे. बघा एक सर्वसामान्य माता आणि बोधिसत्वाची माता आपल्या गर्भावरती संस्कार करण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करते. जेव्हा आपण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये महामायेचं उदाहरण बघतो, बघा भगवंताच्या काळामध्ये म्हणजे शाक्य लोक वप्रमंगल नावाचा उत्सव संपन्न करत असत. तर दरवर्षीप्रमाणे त्यांचा तो उत्सव असायचा. आणि दरवर्षी उत्सव म्हटल्यानंतर मग आनंद असेल, नाचगाणे असतील, मद्य सेवन असेल. कारण उत्सव म्हटलं की सर्वच गोष्टी त्यामध्ये येत असतात. परंतु महामायेला जेव्हा गर्भधारणा होते, तेव्हा महामाया आपल्या राजांना म्हणजे पतीला सांगते की महाराज, यावेळेचा उत्सव मात्र आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. यावेळेस नाचगाणे नसतील, यावेळेस मद्य सेवन नसेल, तर यावेळेस मात्र आपण गोरगरिबांना दान पुण्य करूया. जे अनाथ आहेत, जे असह्य आहेत, ज्यांना कुठल्या प्रकारचं सहाय्य नाही आहे, अशा प्रकारच्या गोरगरीब लोकांना आपण दान पुण्य करू. आणि असं म्हटलंय की महामाया म्हणजे महामायाला जेव्हा गर्भधारणा होत असते, तर बाळ जन्म होण्याच्या पूर्वी 7 दिवसापर्यंत महामाया उपोषणशिलाचं पालन करत असते. उपोषणशील जसं तुम्ही आता पंचशील ग्रहण केलं आहे की नाही, परंतु महामाया उपोषण म्हणजे 8 शिल ऐक ना, त्याच्यापेक्षा अधिक 3 शिल त्याच्यामध्ये ऍड करून त्या 8 शिलाचं 7 दिवसापर्यंत महामाया आचरण करत असते. आणि 8व्या दिवशी असं म्हटलं आहे 4 लक्ष मोहरा त्या ठिकाणी गोरगरिबांना दान पुण्य त्या ठिकाणी करत असते. मग आता महामायेने 4 लक्ष दान मुद्रा दान केला म्हणजे मग आपण 4 लक्ष करायचं असं काही आहे का? तसं बिलकुल नाही आहे. तर ते एक निमित्त आहे. त्यांच्याकडे तशा प्रकारची संपदा होती, त्यांच्याकडे तशा प्रकारचं धन होतं, आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचं दिलं. तर आपण असा नाही विचार केला पाहिजे की त्यांनी दिलं म्हणजे आपल्याला तेवढंच द्यावे लागेल. भगवंत असे म्हणतात, आपल्या मिळकतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण दान पुण्य केलं पाहिजे. तुम्ही 1 रुपया दान केला काय आणि 1 लाख रुपये दान केले काय, तुमच्या चित्ताची अवस्था कशी आहे, तुमची मानसिकता कशी आहे, तुम्ही किती श्रद्धेनं देता, तुम्ही किती प्रसन्नतेने देता, किती तुम्ही आनंदाने देता, यावरती त्या सर्व काही गोष्टी अवलंबून आहे. आणि त्यामुळे आपल्याला जे काही देता येत असेल प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, कारण देणे, दान म्हणजे देणे, देत असताना आपलं चित्त प्रसन्न असलं पाहिजे, दिल्यानंतर सुद्धा आपलं चित्त प्रसन्न असलं पाहिजे. आणि आपण दिलेलं दान जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा सुद्धा आपलं प्रसन्न चित्त झालं पाहिजे. त्याला दान असं म्हटलं आहे. प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, प्रमोदित चित्ताने जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, तर ते आपल्याला सुद्धा सुख लाभत असते, आणि आपल्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे त्याला सुद्धा तशा प्रकारचं सुख लाभत असते. आणि त्यामुळे प्रसन्न चित्ताने महामायेने त्या ठिकाणी दान पुण्य केलं आणि एका बोधिसत्वाला जन्म दिला. ऐक ना, बोधिसत्वाची माता बघा कशा प्रकारचं आचरण करत असते. बोधिसत्वाची माता शिलाचं पालन करत असते. ती कधी रागावत नाही, कधी द्वेष करत नाही, कधी मोह करत नाही, कधी अकुशल चित्त तिच्या मनामध्ये अकुशल भाव कधी उत्पन्न होत नाही. सर्वसामान्य मातेने सुद्धा महामायेचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या गर्भामध्ये असताना बाळ अत्यंत आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, आपण कधी चोरी करू नये, आपण कधी व्यभिचार करू नये, आपण कधी कुठल्या प्रकारे खोटं बोलू नये, निंदानस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं आपण सेवन करू नये. कारण अनेक लोकांना बघा, एकदा तुम्ही म्हणता ना डोहाळे लागले डोहाळे लागले, तर या काळामध्ये काही काही खावं वाटते, आंबट खावं वाटते, तुरट खावं वाटते, तिखट खावं वाटते, एक ना वेगवेगळ्या प्रकारचे डोहाळे लागतात. कारण ते बाळाची इच्छा असते. आईची इच्छा काय ती नसते, तर बाळाची ती इच्छा असते. आणि त्यामुळे बाळाला जे आवडेल ते जर आपण देण्याचा प्रयत्न केला, तर कधी कधी असंही होते
की बाळाला काही पण आवडू शकते. ऐक ना, जसं मी नेहमी प्रवचनामध्ये सांगतो, जसं अजातशत्रू, ऐक ना, अजातशत्रूला मातेला कसे डोहाळे लागले, तर तसा डोहाळा नाही लागला पाहिजे. मग ती संस्कृती असते. ती का असते? कारण आपल्यावरती अनंत जन्माचे संस्कार झालेले असतात. तर संस्कार आपले जसे असतील, ऐक ना, म्हणजे आपण म्हणतो ना, जसं कर्म तसं फळ आहे. आपण जर चांगले कर्म केले तर चांगलं फळ मिळते, कारण तो निसर्गाचा नियम आहे बघा. निसर्गामध्ये तुम्ही जसं बीज लावलं तसं ते फळ देणार आहे. मग तुम्ही जर चांगलं बीज लावलं तर चांगलं फळ मिळणार आहे. तर तुम्ही जर चांगलं बीज नाही लावलं, कडुलिंबाचं आपण बी लावतो आणि मला आंबे आले पाहिजे असं जर आपण विचार केला तर शक्य आहे का? ते नाही आहे. तुम्ही आंब्याचं बीज लावलं तर तुम्हाला आंबेच मिळणार आहे. तर तुम्ही आंबे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय? तर चांगले संस्कार आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनाची मानसिकता, हे जे आपलं म्हणजे मन आहे, हे मन विचारांचं उगमस्थान आहे. चांगले विचार त्यामध्ये उत्पन्न होतात आणि वाईट विचार सुद्धा त्यामध्ये उत्पन्न होत असतात. त्यामुळे आपण नेहमी चांगले विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह विचार आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. कारण भोवतालचं आपलं जे वातावरण आहे, म्हणजे आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या सहवासामध्ये राहणारे जे लोक आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीचे असतात. एक ना, सर्वच लोक चांगली असतील असं आपण म्हणू शकत नाही, किंवा सर्वच लोक वाईट असतील असंही आपण म्हणू शकत नाही. कारण प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे असतात. प्रत्येकावरती संस्कार त्यांच्या आईवडिलांनी वेगवेगळे दिलेले असतात. त्यामुळे आपण आपलं मात्र सुरक्षा केली पाहिजे. गर्भसंस्कार, गर्भाची सुरक्षा, म्हणजे गर्भाची जी सुरक्षा आपण करत असतो, तर बाह्य संस्काराच्या द्वारा सुद्धा आपण गर्भाची सुरक्षा केली पाहिजे. आणि मानसिक चित्ताच्या द्वारा सुद्धा आपण गर्भाची सुरक्षा करू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण आपला जो व्यवहार आहे, तो अत्यंत मैत्रीपूर्ण असा व्यवहार असला पाहिजे. आपण कधी कुणाचा राग नाही केला पाहिजे, द्वेष नाही केला पाहिजे, लोभ नाही केला पाहिजे. मोहपणा, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. आणि अत्यंत मैत्रीयुक्त जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जीवन फार अनमोल आहे बघा, आणि क्षणभंगूर आहे. म्हणजे कधी केव्हा कुठे काय होईल हे काही आपण सांगू शकत नाही. मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असते, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे, आपल्याला सुखी राहता आलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की संतुष्टी परमं धनं, समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. कारण समाधानच राहत नाही लोकांना. ऐक ना, इच्छा आकांक्षा एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उत्पन्न होते, दुसरी झाली की तिसरी उत्पन्न होते, तिसरी झाली की चौथी उत्पन्न होते. म्हणजे इच्छेला अंत आहे का? बिलकुलच नाही आहे. म्हणजे इच्छेला बिलकुल अंत नाही आहे. जेवढ्या कमी इच्छा तेवढं कमी दुःख, जेवढ्या जास्त इच्छा तेवढं जास्त दुःख. आणि त्यामुळे आपली इच्छा आपण पूर्ण करू शकतो, तर तेवढीच इच्छा आपण सुद्धा केली पाहिजे. आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे आणि आपण जर म्हटलं की ती इच्छा माझी पूर्ण झाली पाहिजे, तर तेव्हा मात्र आपल्याला दुःख होत असते. म्हणजे यंपींची न लभंती दुःखा, असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे हे दुःखकारक आहे. आपली इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली की आपल्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे आपल्या आवाक्यामध्ये असणाऱ्या इच्छा आपण गृहीत धरल्या पाहिजे आणि त्या छोट्या छोट्या इच्छा आपल्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण खूप चांगल्या प्रकारचं आचरण करावं, चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये फार क्वचित लोक सुखाने जीवन जगत असतात. फार क्वचित लोक आहे, कारण दुःखी लोकांची संख्या जास्त आहे. भगवंताकडे जे जे लोक येत होते, भगवंताकडे येणारे लोक असं म्हणत होते का भगवान मी फारच सुखी आहे, भगवान मी फार आनंदी आहे, भगवान मी लय सुखी आहे, मला उपदेश करा, असं कोणी म्हटलं का? नाही आहे. म्हणजे भगवंताकडे येणारे जेवढे काही लोक होते, काहीतरी समस्या घेऊन यायचे, काहीतरी दुःख घेऊन यायचे, काहीतरी त्यांना अडचण असायची, आणि ती अडचण ते दुःख भगवंताला सांगायचे आणि भगवंत त्यावरती उपदेश करत असत. म्हणजे दुःखी लोकांची संख्या असंख्य आहे. एकदा आनंद म्हणते भगवंताला, म्हणतात की भगवान आपण एवढे चांगले उपदेशक आहात, एवढा निर्वाणाचा मार्ग सांगता, एवढा सुखाचा मार्ग सांगता, भगवान या लोकांना का समजत नसेल, लोक का आचरण करत नसतील, का चांगल्या प्रकारचं जीवन जगत नसतील? तर तेव्हा भगवंत त्या ठिकाणी त्यांना उद्देशून आनंदाला असं म्हणतात की आनंद, असे खाली पडलेले झाडाचे पानं असतात, ते झाडाचे पानं भगवंत उचलतात आणि आनंदाला म्हणजे आनंदा, माझ्या हातामध्ये असणारी झाडाची पानं जास्त आहेत का या वृक्षाला लागलेली पानं
जास्त आहे. तर आनंद म्हणतो की भगवान हे तर सहज समजण्यासारखं आहे, आपल्या हातातील पानं आपण सहज मोजू शकतो, पण या झाडाला असणारी जी पानं आहे ती आपण मोजू शकत नाही, ती असंख्य आहे. भगवंत असे म्हणतात की अगदी तसंच आहे. सुखाच्या मार्गाने जाणारे जे लोक आहे, अगदी माझ्या हातामध्ये असणाऱ्या पाना एवढे लोक सुखाच्या मार्गाने जीवन जगतात, परंतु दुःखी लोकांची संख्या मात्र असंख्य आहे. का दुःखी लोकांची संख्या आहे? कारण त्यांना सुखपूर्वक जीवन जगावं कसं हे मार्गच माहीत नसते. केवळ भौतिक सुखाला सुख मानतात आणि भौतिक सुखाला सुख मानत असल्यामुळे ते दुःखपूर्ण जीवन जगत असतात. मग सुखी सुखी मनुष्य कसा राहू शकतो? तर पारिवारिक दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात, पती पत्नींचं नातं अत्यंत चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे, मैत्रीयुक्त असलं पाहिजे, आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. कारण एकमेकांना आपण समजून घेत असेल, एकमेकांच्या प्रती आपण चांगल्या प्रकारची भावना ठेवत असेल, एकमेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असेल, तर आपण सुखी राहू शकतो. कारण भगवंताने 4 प्रकारचे पती पत्नी सांगितले बघा. मी नेहमी सांगत असतो, या संसारामध्ये काही काही पती पत्नी म्हणजे 4च प्रकार सांगले भगवंताने, 5वा प्रकार सांगितला नाही. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य या 4 प्रकारामध्ये मोडत असतो. भगवंत असे काही काही पती पत्नी, जसं की देवता असं म्हटलंय भगवंताने, देवता आणि शिव, शिव म्हणजे प्रेत. भगवंत असे म्हणतात काही काही लोक म्हणजे एक परिवार सांगताना भगवंत असे म्हणतात, एक देवता सोबत एक शिव राहत असते. म्हणजे देवता पुरुष असतो. देवता म्हणजे काय? तर हे देवता नाही, म्हणजे आपल्याला जे दिसतात ते देवता नाही आहे, ते आहे की नाही? नाही तर असं म्हणाल की हे देवता, बाबा हे देवता कसं काय? हे देवता नाही आहे. देवता म्हणजे सज्जन पुरुष, देवता म्हणजे चांगला पुरुष, सदाचारी पुरुष, नीतिवान पुरुष. पुरुष अत्यंत सिलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, पण राहणार त्यांच्यासोबत जी पत्नी असते ती मात्र सिलवान नसते, गुणवान नसते, सदाचारी नसते, नेहमी वाद करणारे असते, भांडण करणारे असते, तंटा करणारे असते. मग असं सुखी राहू शकतात का? एक जर चांगला असेल, पती चांगला आहे परंतु पत्नी चांगली नाही, सुखी राहू शकतात का? ते राहू शकत नाही. तो किती चांगला राहण्याचा प्रयत्न कसं, कारण पत्नी चांगली नाही आहे, त्यामुळे नेहमी वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात. असा एक परिवार जीवन जगतो, तरी सुद्धा ते सुखी म्हणजे तेही जीवन जगत असतात. असेही लोक जीवन जगतात. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, पत्नी खूप चांगली असते, सिलवान असते, गुणवान असते, सदाचारी असते, नीतिवान असते, परंतु पती मात्र चांगला नसतो. तो दुराचारी असतो, अकुशल कर्म करणारा असतो, वाईट कर्म करणारा असतो, व्यसन करणारा असतो. आणि अशा प्रकारचं तो अकुशल कर्म करत असल्यामुळे पत्नी कितीही जरी चांगली असेल, व्यवहारामध्ये लोक असं म्हणतात ना, याला एवढी चांगली बायको भेटली असते का? हा तर हा स्वभावाचा एवढा वाईट आहे, हा तर एवढा दुराचारी आहे, याला एवढी चांगली बायको भेटलीच नसते. कुठलं तरी पुण्यकर्म असेल म्हणून याला अशी बायको भेटली आहे की व्यवहारामध्ये असं आपण म्हणत असतो. म्हणजे तेही जीवन जगतात, परंतु सुखी मात्र ते राहत नाहीत, कारण वाद असते, भांडण असते, तंटे असते घरामध्ये. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, दोघेही सारखेच असतात, पत्नी तशी असते आणि पती तसे असतात. मग आपण असं म्हणतो असतो, हे सारख्याला वारके भेटले म्हणतो आपण, आहे की नाही? हे दोघे सारखेच आहेत म्हणतो. पत्नी म्हणजे शेर आहे, नवरा सव्वा शेर आहे असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे मग ते नेहमी भांडण तंटे, एक ना वाद विवाद, तर त्या घरामध्ये सुख राहू शकते का? त्या परिवारामध्ये सुख राहू शकते का? राहू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की असे जे लोक जीवन जगतात, हे स्मशानामध्ये जळालेलं जे लाकूड असते आणि जे उरते लाकूड, ऐक ना, स्मशानामध्ये बघा लाकडं असतात, एखादं लाकूड जळत नाही, ऐक ना, बाजूला पडून जाते, म्हणजे जळता जळता एखादा लाकूड बाजूला पडून जाते, तर पुन्हा ते लाकड सरणाला लावतो का आपण? बिलकुल लावत नाही, कारण त्याचा उपयोग काहीच होत नाही. अगदी तशाच प्रकारे ही लोक ना स्वतःसाठी सुखपूर्वक जीवन जगतात, ना परिवारासाठी सुखपूर्वक जीवन जगतात, ना समाजासाठी सुखपूर्वक जीवन जगतात. या लोकांचा काही एक लाभ होत नाही आणि त्यामुळे ते अत्यंत दुःखपूर्ण जीवन जगत असतात. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, पत्नी सुद्धा सिलवान असते आणि पती सुद्धा सिलवान असतो. म्हणजे देवता एका देवतेसोबत सहवास करत असतो. म्हणजे दोघेही सिलवान आहेत, दोघेही गुणवान आहेत, दोघेही सदाचारी आहेत, दोघेही नीतिवान आहेत. आणि भगवंत असे म्हणतात की हा जो चौथा प्रकार आहे, या चौथ्या प्रकारामध्ये आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसार आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होतात, वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात, परंतु एकमेकांना आपण समजून घेतलं पाहिजे, एकमेकांवरती आपला विश्वास असला पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. एकमेकांना आपण समजून घेत असेल, एकमेकांच्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होत नाही, विवाद होत नाही, भांडण होत नाही, तंटे होत नाही. भगवंत असे म्हणतात की तो सुखी परिवार आहे.
तो समाधानी परिवार आहे, तो आनंदी परिवार आहे. कारण धम्म जर आपल्या दोघांसोबत असेल, पत्नी सुद्धा धम्मिक असली पाहिजे आणि पती सुद्धा धम्मिक असला पाहिजे. त्या दोघांपैकी एक जर धम्मिक नसेल तर कुठलंच कुशल कर्म होऊ शकत नाही. जर पत्नी धार्मिक आहे पण पती धार्मिक नाही, पत्नी म्हटली मला दान कर्म करायचं आहे तर पतीची इच्छा नसते, पती म्हटला मला दान कर्म करायचं तर पत्नीची इच्छा नसते. म्हणजे ते लोक दानही करू शकत नाही, ते लोक शील पालन करू शकत नाही. पत्नी धार्मिक आहे, ती म्हटली मला उपवासशीलाचं पालन करायचं आहे. आता उपवासशीलामध्ये ब्रह्मचर्याचं आचरण करावं लागतं. पती वाईट आहे, चांगला नाही आहे, तो म्हणे मला नाही करायचं ब्रह्मचर्याचं पालन आहे, त्या ठिकाणी मग पत्नी शीलाचं पालन करू शकत नाही. किंवा पतीला जर म्हणजे शील पालन करायचं आहे परंतु पत्नीची इच्छा नाही आहे तर तेव्हा शील पालन सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे आपण उपवासशील धारण करत असताना पत्नीने सुद्धा उपवासशील धारण केलं पाहिजे आणि पतीने सुद्धा उपवासशील धारण केलं पाहिजे. म्हणजे दोघेही जरी सारखेच असतील, समान असतील, समान विचाराचे, समान म्हणजे मनुष्याच्या भगवंत असे म्हणतात की फार मोठी गोष्ट आहे मनुष्याच्या जीवनामध्ये समान विचाराचे व्यक्ती मिळणं, समान विचाराचे पती पत्नी असणं अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट आहे बघा. म्हणजे समान दान पुण्य करणारी, समान शील पालन करणारी, समान मैत्री भावना करणारी, समान सदाचारयुक्त जीवन जगणारी, समान सेवाभाव करणारी, समान चांगल्या प्रकारचं कर्म करणारे लोक मिळणं या समाजामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. आणि जे लोक समान विचाराचे असतात, समान कर्म करणारे असतात, समान शील पालन करणारे असतात, समान दान कर्म करणारे असतात, त्या परिवारामध्ये सुख आणि सुख नांदत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांना समजून घेऊन जर आपण जीवन जगत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये अत्यंत सुख आणि समाधान प्राप्त होत असते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी ताईच्या गर्भसंस्काराच्या निमित्ताने तसं दोघेही धार्मिक आहेत. म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून बागुल सरांचा आणि आमचा परिचय झाला. आम्ही अजिंठा सोसायटीमध्ये जेव्हा श्रामणेर शिबिर घेतलं होतं तर श्रामणेर शिबिरामध्ये 10 दिवसापर्यंत त्यांनी काशाय वस्त्राचा अनुभव घेतला. या जीवनाला म्हणजे जळून पाहिलेला आहे. काशाय वस्त्र कसं असतं, कशा प्रकारचं भिक्ष जीवन असते, ते जीवन सुद्धा त्यांनी अनुभवलं. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये कसं कधीतरी एक कलाटणी येत असते, एखादा प्रसंग असतो मनुष्याच्या जीवनामध्ये की तो प्रसंग मनुष्याला एक सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाणार असतो. एक क्षण असतो तो, एक क्षणामध्ये मनुष्य वाईट मार्गाला सुद्धा लागू शकतो आणि एका क्षणामध्ये मनुष्य सुखाच्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. तर मनुष्याचे कुशल कर्म असतात, पुण्यकर्म असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप सारा बदल झाला. ऍक्च्युली ते म्हणजे चांगल्या प्रकारचे अधिकारी असल्या कारणाने त्यांची बौद्धिक पातळी खूप चांगली आहे आणि चांगली असल्या कारणाने धम्माची ओढ सुद्धा त्यांना खूप चांगल्या प्रकारची आहे. खूप चांगल्या प्रकारचं धार्मिक काम करतात. ताई सुद्धा अत्यंत धार्मिक आहे आणि आमची श्रावस्ती तर त्याच्यापेक्षा धार्मिक आहे. म्हणजे तिची अशी इच्छा, म्हणजे खरं तर ती फोनवर जेव्हा बोलताना म्हणते जी कधी येतं आम्हाला भेटायला, कधी येतं आम्हाला भेटायला, म्हणजे असं सातत्याने तिचं चालू असतं आणि खूप ती प्रसन्न असते, खूप आनंदी असते. म्हणजे बघा दोघेही माता पिता धार्मिक असल्यामुळे मुलगी सुद्धा धार्मिक आहे. म्हणजे आपण जर धार्मिक असेल, जुने लोक म्हणायचे म्हणजे आडात जर असेल तर पोहऱ्यामध्ये येऊ शकते, तर आडात नसेल तर पोहऱ्यात कसं काय येणार आहे. आणि त्यामुळे माता पिता चांगले असले पाहिजे. माता पिता जर चांगले असले तर मुलं सुद्धा संस्कारी होतात, त्यांना त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार होत असतात. आणि त्यामुळे अत्यंत धार्मिक हा परिवार आहे. येणारी जी संतती आहे ती सुद्धा निश्चितपणे धार्मिक निघणार आहे. आपण त्यांना तशा प्रकारचे संस्कार देणार आहोत. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावं, सदाचाराने युक्त आपलं जीवन जगावं. नेहमी सदा सर्व काळ संपूर्ण मनुष्यांच्या प्रती आपण मैत्रीची भावना केली पाहिजे. सदा सर्व काळ आपल्या स्वतःवरती मैत्री केली पाहिजे, आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती मैत्री केली पाहिजे, आपल्या परिवारातील सदस्यावरती आपण मैत्री केली पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्यावरती आपण मैत्री केली पाहिजे. एकंदरीत या सृष्टीमध्ये जेवढे काही पशु पक्षी आहे, एका पायाचे असतील, 2 पायाचे असतील, असंख्य पायाचे असतील, वर राहणारे असतील, खाली राहणारे असतील, पाण्यामध्ये राहणारे असतील, चारही दिशेला राहणाऱ्या प्राण्यांच्या प्रती आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. कारण मंगलमैत्रीची भावना केल्यामुळे आपल्याला सुद्धा सुख लाभते, समाधान लाभते. आणि जे जे कर्म आपल्याला सुख देणारे असतात, आपल्याला समाधान देणारे असतात, आपल्याला आनंद देणारे असतात, ते कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी प्रज्ञाताईंच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, काही असो मग आहे की नाही, मुलगा असो किंवा मुलगी असो, आहे की नाही, बाळाचं स्वागत केलं पाहिजे. नाही तर लोकांना असं वाटतं की मुलगाच झाला पाहिजे, नाही काय काय लोकांना वाटतं की मुलगीच झाली पाहिजे. तर असं काही नसतं. आपल्याला संतती होत आहे, ही आपल्या जीवनातील सर्वात सुखाचा क्षण आहे.
नाही तर काही काही बघा माता भगिनीला बाळ सुद्धा नसते, ते अत्यंत दुःखी असतात, कष्टी असतात, आहे की नाही? आणि त्यामुळे आपले पुण्यकर्म असतात, आपले कुशल कर्म असतात, त्यामुळे आपल्याला बाळ प्राप्त होत असते. आणि त्यामुळे मुलगी असो, आता मुलापेक्षा मुलीच भारी आहे. ऐक ना, गेल्या 4-5 वर्षापासून जर तुम्ही रिझल्ट बघत असाल, 12वीचा रिझल्ट बघा, 10वीचा रिझल्ट बघा, इंजिनिअरिंगचा रिझल्ट बघा, कुठलाही रिझल्ट बघा, म्हणजे कुठलाही रिझल्ट तुम्ही बघितला असेल तर मुली मात्र टॉपर आहेत. आणि 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं मुलापेक्षा मुलगी बरी, आहे की ना? 2600 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, कारण ती 4 प्रकारच्या भूमिका निभावते. ती चांगल्या प्रकारची आई सुद्धा बनू शकते, चांगल्या प्रकारची बहीण सुद्धा बनू शकते, चांगल्या प्रकारची मैत्रीण सुद्धा बनू शकते, आणि चांगल्या प्रकारची आई सुद्धा बनू शकते. म्हणजे 4 प्रकारच्या भूमिका पत्नीची भूमिका निभावते, आईची भूमिका निभावते, मैत्रिणीची भूमिका निभावते, ऐक ना? या संसारामध्ये म्हणजे ह्या ज्या भूमिका आहेत, चांगल्या प्रकारच्या भूमिका आहे. स्त्री जर चांगली असेल तर दोन्ही कुळाचा उद्धार करते, आपल्या मातेपित्यांचा सुद्धा उद्धार करते आणि आपल्या पतीचा सुद्धा ती उद्धार करत असते. आणि त्यामुळे जे काही आपल्याला आपत्ती होणार असेल तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, आणि खूप चांगल्या प्रकारचे आपण त्यांना संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ताईच्या गर्भामध्ये असणारं बाळ, त्या बाळाला सुद्धा, ताईला सुद्धा, संपूर्ण बागुल परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी छोटीशी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधू साधू साधू. आज या मंगलमय प्रसंगी बागुल परिवाराने गर्भसंस्काराच्या निमित्ताने, या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने चिवरदान, अर्थदान, फळदान, जे काही दान पुण्य केलं, या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलाने बागुल परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना भगवंताच्या आशिष गाथेमधून या ठिकाणी व्यक्त होत आहे. दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चकानञ्च यं बलं अर्हन्तानञ्च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो आकाशठा च भूमठा देवानागा महिद्दिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु संघं त्वं परन्ति सबिन्ति वो विवजन्तु सब्बरोगो विनशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवञ्च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेज्यतु इचितं पतितं त्वय्यं क्षिप्पमेव समेज्यतु सबे पुर्यन्तु चितसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा अभिवादनशीलिस नित्यं वद्धापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयिवन्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा.